टायमामध्ये. आणि आपले आत्ता वाजले 7:50 झाल्यात, म्हणजे जवळजवळ 8 वाजत आल्यात. आणि आपल्या ब्लॉगची सुरुवात होती या कन्नूरच्या मधल्या रोड, म्हणजे कन्नूरचा मधला रोड म्हणजे थोडक्यात कन्नूर बायपास. पायनूर बायपास आहे, पण सगळेजण त्याला कन्नूर बायपास म्हणतात. आणि रात्री कोयलांडीच्या मागं झोपलो होतो 2:30 वाजता. 2:30 वाजता झोपलून 4 वाजता उठून निघालो होतो. आता माहिती डिझेल टाकलं. माहिती डिझेल आहे 83 रुपये 94 पैसे डिझेल आहे, त्याच्यामुळं माहिती टाकी फुल केली आणि आता तिथून निघालो आहे. आता आंबोलन साईडचे जिथं हा रोड संपतो, म्हणजे पायनूर बायपास संपतो, तिथं जाऊन हॉटेलवर जाऊन थांबलेत. आता तिथं म्हणजे नाश्ता वगैरे करूया आणि मग पुढं जाऊया. चालतंय म्हणलं, फ्रेश वगैरे होईल तर फ्रेश बिश करूया, नाश्ता करूया जाऊया. तर आता थोड्या वेळात एक 20-25 मिनिटात आपण तिथं पोहोचलो. आणि हलका हलका ऊन पडायला लागलं या. रात्री गार पण लागत होतं. आणि कसं आहे, केरळ्यात गार कधी लागत नाही, पण बरं वाटतं जरा गार लागल्यावर, कारण की गरमी जास्त आहे इकडं. समुद्र जवळ असल्यामुळं गरम जास्त होता. आणि आता आलोय, थोडंच अंतर राहिलं या, बघूया आता. आणि मँगलोरला बी शक्यतो 10-11 वाजेपर्यंत जाईल गाडी. 11-11:30पर्यंत मँगलोरला जाईल गाडी. आता इथून आपल्याला मेन रोड, म्हणजे इथून कम से कम एक 5-10 किलोमीटरवरून आपल्याला लेप मारायचा आहे. तिथून सकाळच्या वाजल्यात 8 आणि आपण आलो आता किती 2 का 3 किलोमीटरच राहिलं या. म्हणजे आमोलून साईडचे थांबले तिथं 2-3 किलोमीटर राहिले. सकाळचं वातावरण बघा कसं झालं आहे, मस्त एकदम. आणि आता इथून एक 4-5 किलोमीटरवरून आपल्याला लेप मारायचा आहे. इथून 100 किलोमीटर मँगलोर आहे. इथून लेप मारला की 4-5 किलोमीटरवरून लेप मारला की मेन रोड लागतो. मेन रोडवरून कासारगडवरून मँगलोरला जाणार आहे आपण. मँगलोरवरून मग जेवण वगैरे करून बघू आता किती वाजता पोहोचतोय. काय शक्यतो तर 11-11:30 वाजतील मँगलोरलाच पोचायला. पण बघूया आता. ट्रॅफिकचं बी कसं आहे, ट्रॅफिक पण केरळात जास्त होतं. आज शनिवार असल्यामुळे जरा अजून जाणवं नाही एवढं ट्रॅफिकचं काय, पण काय सांगू शकत नाही. ट्रॅफिक पुढं म्हणजे कासारगडमध्ये लागलं. परत कासारगडला सकाळ सोडत नाही ते आतमध्ये, म्हणजे संध्याकाळचं सोडतात. यायलाच ती एंट्री, जायला एंट्री देत नाही ती. मग बाहेरनं जायला लागतं बायपास मारून, कासारगड बायपास मारून. आता थोड्या वेळेस पोचणार अमोलपाशी. 9 वाजले त्या. झाला नाश्ता बिष्टा. आता नाश्ता बिष्टा झाला. आता गाडीपाशी आलो आहे. आता निघायचं इथं ना. आता डायरेक्ट मँगलोरला जाऊन मग बघा किती वाजता पोचतंय, काय जेवण करून मग तिथून निघायचं. थांबण्यात काय अर्थ नाही, कारण की वेळही झाला आहे. टाईम म्हणजे आपल्या काय टायमिंगचा माल नाही, पण उशीर व्हायला लागला आहे. त्याच्यामुळे आपलं लवकरात लवकर जायचा प्रयत्न करायचा. आता पहिल्यांदा केरला बॉर्डर पास करायचं, नंतर बघूया मग पुढचं काय असेल ते नियोजन. आपल्या प्रवासाला करूया सुरुवात, घेऊन देवाचं नाव. आणि आपल्या गाड्या आल्यात मानवा. दोन 3 गाड्या सोबत. बघूया आता किती वाजता पोचतोय काय, कारण की टायमिंग नाही आपल्याला मारायला. कसं काय टायमिंगवर काय नाही, पण टायमिंगमध्ये केरला बॉर्डर पास केलं का नाही की म्हणजे काय वाटत नाही, कारण की ट्रॅफिक होत नाही. कारण की आता इथून पुढं सगळं ट्रॅफिकच होणार आहे. त्याच्यामुळं हे बघा संत्री का काहीतरी, मोसंबी काहीतरी हे बघा. म्हणजे मार्केटचा पण माल येतो, पण मार्केटचा माल आपण भरत नाही, कारण की टायमिंग असतं त्या मालाला. 10 वाजल्याच्यानं आपण आलो कांचनगडमध्ये. कांचनगडच्या बायपासला आहे आत्ता. आतनं काय सोडलं नाही, त्याच्यामुळं बाहेरनं आलो या. आता इकडं चाललंय सगळं रस्त्याचं काम. 1-1.5 तास एक्स्ट्रा मोडणारच आहे. आपण आता काय करता, पोलीस सोडतच नाही त्याला. त्याच्यामुळं आता काय त्यांचंही बरोबर, कारण की सिटी आतमध्ये ट्रॅफिक जास्त असतंय, गाड्या बिड्या असतात त्या भरपूर. त्याच्यामुळे आतमध्ये काय सोडत नाहीत दिवसाचं. संध्याकाळचं कोण नसतं इकडं. केरला सिस्टम म्हणजे केरलाचा असा विषय की संध्याकाळचं इकडं कोणच नसतं मग रस्त्याला. म्हणजे मोटरसायकल नाही, रिक्षावाला नाही, ते फक्त मोठ्या गाड्या आणि लॉंग रूट जाणारे, म्हणजे कोणी येणारं जाणार असलं तर एवढ्याच फक्त गाड्या असतात त्या, बाकी कोणी एवढं नसतं या. चालू आहे आता थोडासा बारका हाफ डाऊन आहे, तर घाटबीट आहे बारका, की आता पास करून जायला लागेल. आणि पूर्ण रस्त्याचं काम चाललं आहे इकडं, त्याच्यामुळं हे मोडतो, टायमिंग मोडतो, बाकी काय नाही.
घाटात व्ह्यू पण चांगला आहे, म्हणजे असं इकडच्या रोडला व्ह्यू चांगला आहे, वातावरण मस्त आहे, झाडं बिडं आहे. पण विषय एवढा फक्त एवढाच आहे की टाईम जास्त लागतो इकडून, कारण की तिकडून 25-26 किलोमीटर कासारगड पडतं आणि इकडून 30-32 किलोमीटर कासारगड पडतं, असा विषय होतो. आणि कसं आता काय इथनं काय लेफ्ट राईट नाही, डायरेक्ट सरळ मँगलोरला जाते गाडी. आणि गाड्यांचं कसं आहे, गाड्या आता 1 नंबर 2 नंबर मध्ये चालतात उन्हात आणा, म्हणजे ऊन जास्त लागतं, गरम होते तर गाड्या. त्याच्यामुळे आम्ही काय करतो, 1 नंबर 2 नंबरवरतीच गाड्या चालवतो, गेअरवरती चालवतो. जास्त करून जास्तच घाट चढबीड असतं जास्त मोठा तर 1 नंबर किंवा 2 नंबर आहे, ह्या गेअरवर आम्ही गाड्या चालवतो. पण बारकी गाडीवाले काय करतात, मान ओव्हरटेक करून यायचं आणि पुढे आणून ब्रेक दाबायचा. परत मग मोसम कट झाला की परत मग बारका पेशल मोठा पेशल, म्हणजे आम्हाला बी त्रास आहे ना. आम्ही पण काय थोडे ॲटोमॅटिक थोडीच गाड्या द्या की बाबा, आणि मोसम कट झाला की परत गेअर घेतला की परत डिझेल जास्त खाती गाडी, म्हणजे भरपूर अशा गोष्टी होत्या त्या. त्याच्यामुळं आता काय तरी पण, आणि कुठे परत मागणं समजा गाडी आली किंवा पुढे येऊन ब्रेक दाबला, गाडी कंट्रोल नाही झाली काय, म्हणजे चिकाटली गाडी, काय झालं, बारक्या गाडीवाल्यांना कोण काय म्हणत नाही, पण पहिल्यांदा पकडायचं कुठल्या गाडीवाल्याला, मोठ्या गाडीवाल्याला, हे कारण की चुकी तुमचीच आहे म्हणून. विषय कसा आहे, बारक्या गाड्यांवाल्यांना बी जरा समजलं पाहिजे बाबा, मोठी गाडी आहे, लोडची गाडी आहे, मोसम पण होत्या गाड्यांचा. आणि ह्या गाड्यांचं कसं जरा ब्रेक टच झाला की परत एखादा गेअर आडवाच घ्यायला लागतो, तेव्हा गाडी निघून जाते, मोसम धरते. नाही तर असं मोसम धरत नाही, असा विषय आहे. लोकेशन एकदा बघा कसं आहे, मस्तपैकी वातावरण चालू. आता अमोल पुढे सयाजी त्याच्या पुढे. आता बघूया, 10 तर वाजले जातं, 10 वाजून गेल्यात. जेवायचं कसं काय, नियोजन करायचं काय ते चाललंय बघायचं. आणि इथं एक नवीन टोल नाक्याचं काम पण चाललंय, नवीन टोल नाक्याचं काम चालू आहे इथं. गेले 11:30 वाजल्यात, केरला बॉर्डर पास केली आहे. एक पहिला टोल नाका कर्नाटकचा. इकडं हे रोड गेला आहे डायरेक्ट गोवा मुंबई. हे केरलावरनं आलेले टोल नाका. ही अमोलची गाडी, अमोल भाऊंची गाडी. आणि काय करतात अमोल भाऊ बघू द्या. आमलेव याला वाटतं कुठंतरी, सायाजी कुठे गेला काय माहिती, बहुतेक थोडं जाऊन थांबला तर हॉटेल झोपला असेल, कारण की त्याच्या दिवशी रात्री मला होतं झोप आली म्हणून. या इशारा आहे आपली लेलंड आहे. माल जरा मागा आला आहे आपला. इथं कर्नाटक बॉर्डर आहे पुढं, पण कर्नाटक बॉर्डरला काय आम्ही थांबत नाही, कारण की बंद आहे बॉर्डर, त्याच्यामुळे थांबत नाही आम्ही बॉर्डरला. बघू आता कसं काय होतंय. थोडं आनंद भाऊ आल्यात, भेटले झाले, गाडीवेट असली गाडी तर भेटायचं, नाहीतर मग आपलं जायचं. बघू आता कसं काय होतं. आपल्याकडं काय कॉन्टॅक्ट नंबर वगैरे काय नाही त्यांचा, पण बघूया आता कसं काय होतंय कसं काय नाही. आणि बघा आपले अमोल भाऊ. साईजा कुठे आहे, साईजाला गेलता का फोन? हा कुठे गेला या, कुठे गेला, वॉटर पास करून गेला, लय लांब गेला. जेव्हा थांबणार आहे ना, केव्हा थांबणार आहे का, नाही तर जायला भटक्या बिटक्या देऊ. ते जरा कागद उडतोय त्याच्यामुळे गाडी बांधायची म्हणून थांबलोय आम्ही. चला बघूया, जेवायला थांबूया कुठंतरी. सगळ्यात महत्त्वाचं तर आता डेप टाकायचं आहे. डेप थोडंसं राहिलं आहे, ते आता बघू, जेवढं बादलीत आहे तेवढं डेप फुल होईल. आता ते अमोल डिझेल टाकतोय, म्हणलं तिथं गाडी लावून डेप टाकून घ्यावं युरिया, आणि मग तिथं पुढं जावं असं वाटतंय. कारण की पुढं गेलं परत देव कुठं थांबणार आहे टाकाय ते माहीत नाही, हा विषय असा आहे ना. परत आता त्याची गाडी जास्त डेप खात नाही, आपली गाडी जास्त डेप खाते. बघूया तिथं गाडी लावून डेपचं कसं काय होतंय बघूया. अनुज भाऊची गाडी भेटली आपल्याला इथं, कुठं गेल्यात काय माहिती, असतील इकडं तिकडंच आलेत बघा अनुज भाऊ. बघूया आता कसं काय होतंय. अजून आपल्याला जायचं आहे घरी, भेटूया निघूया. आनंद भाऊची गाडी झाली, भेट तर झाली. लई दिवसात इच्छा होती भेट करायची, भेट तर झाली आज. बघूया आपण पण भरणार एका दिवशी जम्मू. बघू आता कसं काय होतंय, काय कधी भरायचे काय भरायचे.
पण भरणार एक ना एक दिवस तरी भरणार. आता ती म्हणलेत की आपल्याला सप्टेंबरपासून ॲपल चालू होतं. ट्रिप पण चांगल्या बसते, त्या भाडं पण चांगलं असतंय, त्याच्यामुळे इथून पुढं भरायचंच माल. बघूया आता कसं काय होतं. आता एखादी चक्कर म्हणल्यात होईल म्हणून, पण बघूया आता कसं काय होतंय काय. पण भरणार आपण 100% जम्मू काश्मीर, काय विषय नाही. माणूस म्हणलाय म्हणलं गॅरंटेड माणूस म्हणला की बाबा या म्हणून, त्याच्यामुळे काय विषय नाही. बघूया आता आपल्या नशिबात कधी जम्मूला जायचं, कसं काय होतंय काय. नाहीतर मग आपलं जळगाववरनं जायचं आणि तिकडच्या तिकडं भरायचे, काय विषय नाही. पण पुढच्या वर्षी सप्टेंबरपासून 100% आपलं चालू होणार जम्मू काश्मीर. चला जाऊया मागं मागं. आत्ता वाजले 5:15 आणि आपण आलोय भटकळच्या मागं. आलोय आता. इथं आंघोळीची वगैरे सोय आहे, माणसं आंघोळी काढते तिथं. पण नो पार्किंगचा बोर्ड लावला इथं, कारण की ॲक्सिडेंट बिक्सिडेंट होते, त्याच्यामुळं नो पार्किंगचा बोर्ड लावला आहे. आणि आता तर तुम्ही तर व्हिडिओमध्ये बघितलंच असाल की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला इंडियन ट्रेकिंग ब्लॉग अनुज भाऊ आपल्याला भेटले होते म्हणजे आत्ता तरी आपल्याला हुबळीपर्यंत आपल्यासोबत राहणार आहेत. पण त्यांचा काय परवा दिवशी माल खाली होणार, त्याच्यामुळे ते काय जास्त आता गाडी पळवायची किंवा ह्याच्या भानगडीत पडत नाहीत. आपलं दमानं चाललंय त्यांचं निवांत काम, त्याच्यामुळे काय विषय नाही. आणि झाल्यात आता 5 वाजून गेले, त्याच्यामुळे थोडा अंधार लागलाय पडायला. अंधार नाही म्हणता येणार, सूर्यास्त व्हायला लागलाय हळूहळू. आता बघू डेप टाकायचं. डेप काय तिथं टाकलं नाही, पूर्ण खाली आले डेप आता. म्हणजे एवढं नाही पण अर्धे टाकी आले, राहिलेलं शिल्लक. म्हणलं काय करणार, किती दिवस ठेवणार ते डेप तसंच गाडीत, म्हणजे किती वेळ ठेवायचं ते डेप तसंच बाधित. म्हणून म्हणलं आपलं हे करावं, टाकून घ्यावं राहिलेलं डेप. आणि कसं आहे म्हणजे त्याचं परत त्याला हवा लागून द्यायची नसते ना, कारण की हवा लागली की परत ते हे होतं काय राहते, त्याला त्याची पावडर होती हवा लागली, त्याच्यामुळं ठेवून काय त्याचा उपयोग नसतो. म्हणून मला आपलं राहिलेलं टेप टाकून घेऊया गाडीत. काय फुल झाली तर बरंच होईल, नाही तर मग बघू आता कसं काय होतंय. चला टोल नाक्यावर गेल्यावर टाकूया टेप. 5:44 झाल्यात आणि गाड्या तिकडे लावल्यात. आलो चहा प्यायला. इथं म्हणलं चहा वगैरे मिळतो चांगला, म्हणतं चहा पिऊया आणि निघूया इथून. तर गाड्या लावल्या त्या टोल नाका आहे भटकळचा. तिथं तर काय टोल नाका मला वाटतंय काहीतरी 300-350च्या आसपास काहीतरी टोल नाका आहे. तो कट करून एक गाडी ह्याला जाऊन झोपली मयूरला, मयूर हॉटेलवर झोपली. तिथं जाऊन त्याला उठवायचं. मग तो पण सोबत आहे, 4-5 गाड्या आहेत सोबत. बघू आता कसं काय होतं घाटाला कसं काय. चला भेटूया. 6:11 झाल्यात आणि संध्याकाळचा काही असा नजारा आहे बघा. मस्तपैकी वातावरण झाले, थंड या गार वारं लागतंय. आणि आता निघालोय डेप टाकून निघालोय फुल करून. आता काजबी साफ केली आहे मस्तपैकी आणि निघालोय आता इथून. आता इथून पुढं भटकळ गावातून कुमट्यातून येणा मार्गे आम्ही जाणार आहे. कारण की अंकोला मार्गे जायला काय नाही, पण अंकोल्यातनं टर्न मारला का नाही यालापूर साईडला की एवढा रस्ता खराब आहे, हे काय बोलायचंच काम नाही. त्याच्यामुळं यानातनं आहे बऱ्यापैकी रोड चांगला आहे, त्याच्यामुळे म्हणलं आपलं यानातनं जाऊया. ह्यांना पण म्हणलंय मी यानातनं जाऊया म्हणून. तर चला बघूया पुढं जाऊन कसं काय होतंय, काय रस्त्याची अवस्था कसं काय. आत्ता वाजले 8 आणि आपण आलोय कुमट्यात. अनुज भाऊ अजून आपल्यासोबतच आहे, त्या तिकडं समोर गाडी चालली आहे. जरा अंतर ठेवूनच चाललो आहे आम्ही, कारण की रस्ता बारीक आहे. त्याच्यामुळं म्हणलं दमादमानं जावं लय बी असं पळवण्यात काय अर्थ नाही. त्याच्यामुळं आपलं चाललो आहे दमादमानं. तर जेवण बिवण करायचं, पण बघू आता म्हणलं जेवण करायला कुठं जाते गाडी तिथंपर्यंत जाऊया म्हणलं. आणि जिथं झोपायचं आहे तिथंच हे करूया म्हणलं, जेवण करूया. बघू आता कुठंपर्यंत जाते गाडी, काय विषय होतोय. आता शक्यतो आम्ही येणार जाणार आहे. बघू आता 1-2 गाड्या आहे सोबत, त्या हिशोबानं जायचं. आता ते थांबलेत का नाही दोघं काय माहिती, पण बघूया आता कसं काय होतंय पुढे गेलं. कसा रस्ता आहे बघितला का. 9:24 झाल्यात आणि आम्ही अजून घाटाला सुद्धा नाही, घाटाच्या मागच आहे. अमोल भाऊची गाडी चालली पुढं. आणि एवढा जे रस्ता खराब आहे ना, ते काय बोलायचंच काम नाही. असं वाटतं की कुठंतरी ह्याच्यात कच्च्या रोडनंच चाललो या. गाडी पण अशी वागते ना,
काय बोलायचंच काम नाही. जेवण नाही काय नाही. आता म्हणलं घाट चढूनच यालापूरचा घाट चढूनच जेवण करणार आहे. कारण की विषय असा आहे की परत खाली रात्री झोप नाही झाली. 1.5 तास झोप झाली सकाळी रात्री. मला वाटतं काहीतरी 2:30 ते 4. हो 2:30 ते 4 1.5 तास झोप झाली आमची. त्याच्यामुळं इकडं काय घाटाच्या खाली जेवणार नाही. घाटाखाली जेवण केलं की आम्ही घाटाच्या खाली झोपलो. त्याच्यामुळं घाटाच्या खाली काय जेवायचं नाही. यांना म्हणलं घाट चढून जाऊया. घाट चढून जेवण बिवण करूया आणि मग झोपूया. बरं सकाळी 4-5 वाजता उठून जाऊया म्हणजे झोपे पूर्ण झाल्यावर. पण कसं होईल माहिती आहे का, आता जर जेवण केलं घाटाच्या खाली तर 100% सगळे झोपणार. कारण की झोप कोणाची झालेली नाही. त्याच्यामुळं म्हणलं जाऊया आपण वरती जेवायला. म्हणलं आज ते संध्याकाळपर्यंत जेवण चालू असते म्हणलं 1-2 वाजेपर्यंत. त्याच्यामुळं म्हणलं वरती जाऊया. रस्ता लय खराब आहे रस्ता. चला भेटूया घाटाला. थांबलो इथं घाटाच्या खाली आहे. थोडंसं म्हणलं चहा वगैरे पिऊया काहीतरी आणि निघूया. अनुज भाऊ पण थांबले तिथं. बघूया कसं काय कामं थांबल्यात कसं काय. घाट इथून किती 1-2 किलोमीटर घाट आहे. चालूच होईल आता घाटाला रोड. घाट कम से कम नाही म्हणलं तरी 4-5 किलोमीटर म्हणजे 7-8 किलोमीटरवरती 7-8 किलोमीटरचा घाट आहे. क्यों रुके हो? चाय वगैरह पीना है? सही पकड़ रही है. चलो चाय पीते हैं. अनुज भाई सो गए? चाय वगैरह पीना है? चलो चाय पीते हैं. हाँ निकालो हम भी निकालते हैं. अनुज भाऊ पण थांबले तिथं.